सभापती महोदय धन्यवाद। सभापती महोदय, या सप्लिमेंटरी पुरवणी मागण्यांवर बोलताना पहिलं तर गृह विभाग बाब क्रमांक 11 पान क्रमांक 10 गुन्हे अन्वेषण व दक्षता अंतर्गत सायबर व महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष याची जाहिरात व प्रसिद्धी करता आलेल्या निधीमधून राज्यातील नागरिकांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यासाठी जवळपास 20 कोटी इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। माझी विनंती आहे या माध्यमातून की यामध्ये जास्तीत जास्त पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम्सवर जास्ती हा निधी खर्च करावा, कारण आजकाल सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे, बँक फ्रॉड वाढलेले आहेत, डिजिटल अरेस्ट सारखे विषय भरपूर जनजागृती करून देखील आजपर्यंत होत आहेत। अशाच प्रकारे महिलांचे विविध प्रकारचे अत्याचारापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने असलेल्या सुविधांच्या व्यापक जनजागृती मोहिमेकरिता देखील निधीची तरतूद करून पीडित महिलांना वेळेत व योग्य न्याय दाद मागण्याकरता असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये माहिती अधिक सक्षमपणे लोकांपर्यंत पोहोचावी, महिलांपर्यंत पोहोचावी अशी मी मागणी करत आहे। दुसरा बाब क्रमांक 16 पान क्रमांक 12 न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अंतर्गत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन हे माननीय मुख्यमंत्र्यांचं एक फेवरेट सब्जेक्ट आहे। या प्रकल्पाशी संबंधित विविध खर्चांमध्ये 50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। कलिना येथील फॉरेन्सिक लॅबकरिता मोठ्या प्रमाणात कुशल व कायमस्वरूपी मनुष्यबळाची आवश्यकता असून सध्या मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे आणि गुन्ह्यांची उकल होण्यासाठी जवळजवळ 6 ते 8 महिने विलंब लागत आहे आणि त्यामुळे यामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याची गरज आहे, हे या माध्यमातून मी सांगू इच्छिते। बाब क्रमांक 18 पान क्रमांक 13 मध्यवर्ती कारागृहातील विविध लहान बांधकाम करिता 15 कोटी 17 लाख 84 हजार इतके निधीची तरतूद केलेली आहे। मध्यंतरी महिला आणि बालकल्याण समितीमार्फत आम्ही भायखळ्याच्या कारागृहात भेट दिली असता तिथे पाण्याचा मोठा प्रश्न आहे। माननीय सुनील शिंदेजी पण त्या समितीत आहेत, तिथे तर चित्राताई देखील आहे आणि आम्ही त्या कारागृहात गेलेला असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। अजून बरेच विषय, परंतु सभागृहाचा वेळ वाचवण्यासाठी आणि आपण न्याय केल्यामुळे मला आता बोलण्याची संधी मिळाली। धन्यवाद।